अंतर्मनाची शक्ती म्हणजे आपल्याकडे सर्व गोष्टी या निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, परंतु काही कारणास्तव आत्मविश्वास नसणे, नकारात्मक गोष्टी, त्यानंतर राग, चिडचिडापणा जास्त करणे, काही गोष्टींना ऐकणे, कुठल्याही गोष्टीचा म्हणजे तर्कवितर्क जास्त करणे, या गोष्टींमुळे काय होतं, आपण मेडिटेशन करत असताना त्या गोष्टी पूर्णपणे विसरून जातो. कुठल्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टी म्हणजे कुठल्या गोष्टी, हीच आपल्या अंतर्मनाची शक्ती. आपल्या अंतर्मनाची शक्ती पण असते, ह्या गोष्टीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तर अंतर्मनाची सक्रिय कशा पद्धतीने होते हे पण तुम्हाला सांगतो. एकदम साधं सिंपल आहे. मेडिटेशन करणे. मेडिटेशन म्हणजे काय? श्वासावरती लक्ष देऊन फक्त श्वास घेणे सोडणे, फक्त श्वासावर लक्ष, श्वास घेणे सोडणे, ही रोज प्रक्रिया करत राहायची. आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन काय? तर प्रत्येक दिवसाबरोबर माझी एकाग्रता खूप वाढत आहे. विद्यार्थ्यांनाही सांगतो मी. मोठ्या माणसांसाठी काय? प्रत्येक दिवसाबरोबर माझे स्वास्थ्य खूप सुंदर होत आहे. प्रत्येक तासाला, प्रत्येक श्वासाला माझ्यामध्ये खूप सकारात्मक चेंजेस होत आहेत. हे मोठ्या माणसांसाठी झाले. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, रायटिंग स्पीड सुधारते, एकदा वाचलेलं पुस्तक लक्षात राहत आहे. या अशा गोष्टी विद्यार्थ्यांना ह्या पॉझिटिव्ह अफर्मेशन झाल्या. तर पॉझिटिव्ह विचारांद्वारे आपण हे साध्य करू शकतो. फक्त पॉझिटिव्ह विचार, ह्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. तर पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं हे खूप म्हणजे खूप महत्वाचं असतं. ओके, आता आपण काय करू, सरांनाच कार्ड द्यायला हवं. तिने तर डोळे बंद केलेले. आता तिने काय करणार, मगाशी काय सांगितले, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय. तर ज्ञानेंद्रिय कुठले? वास घेणे, स्पर्श करणे, ऐकणे, बघणे, डोळ्यांनी बघणे किंवा कानाने ऐकणे, हे ज्ञानेंद्रिय वापरून डोळे बंद असताना सुद्धा ही काही म्हणजे कार्ड वगैरे ओळखू शकते. हे आपण बघूया. सर तुम्ही कुठलं पण कार्ड दिलं तिथे 100% झालं. येस, ओके. त्यांनी सांगितलं 5 सांगितलं. ओके सर, दुसरं कार्ड द्या. मॅन्युअल कार्ड द्या, कुठलं पण द्या. बरं. ओके, तिने काय सांगितलं? पी. अजून एक कार्ड द्या. सेन्स वापरून ते हे करू शकते ना दीदी, ओळखू शकते ना? ओके, हीच आपली अंतर्मनाची शक्ती असते. दीदी तुला कसं दिसतं सांग बरं, तुझ्याकडे माहिती आहे बरं. तुला कशा पद्धतीने दिसतं तू घेतल्यानंतर कार्ड? इमेज दिसते. सेन्स वापरून त्याला काय दिसतं? त्याच्या थर्ड आयवरती एक इमेज दिसते, दोन्ही डोळ्याच्या मध्ये. गोल दिसते का चौकोन दिसते? चौकोन म्हणजे एक टीव्ही सारखी. काही काहींना काय दिसते? टीव्ही सारखी एक स्क्रीन दिसते. काही काहींना बॅटरी, आपण टॉर्च कशी लावतो बॅटरी अंधारामध्ये, काही काहींना तशा प्रकारे दिसतं. तर आपण एक अजून दुसरं छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन बघूया, छोटंसं अजून एक. कोणी पण या आणि तिथेला फक्त स्मेल द्या. कोणी पण या, कोणी पण या, स्मेल द्या त्याला. स्मेल द्या त्याला. तिने हे बरं बाकी मांजर, कुत्रा, त्यांना कसं म्हणजे किंवा प्राणी, कुठलेच प्राण्यांना सगळं कळतं. प्राण्यांना ऍक्च्युली आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. त्या प्रकारे आपल्याकडे पण ते सेन्स आहेत. कुठं पण जागा बदलून ठीक आहे तुमच्या पद्धतीने. दीदी बघ तुला कुठं जाणवत आहे?
डायरेक्ट बसतात राऊंड आपल्याला नाही, आपण फक्त राऊंड तुला कुठं जाणवतं तिथे जायचं, कुठं तुझं अंतर मग तुला सांगते तिथे जायचं. तुला सेन्स होतोय का? सेन्स होत असेल तर सांग. होतोय का सेन्स? कुठलं? नाही नाही तुला सेन्स तुला सांगतोय का? या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा तुला सांगतोय का? सांगतोय का? पण तुला कुठे जातं ते सांग. कुठं पण तुला सांगते तिला. या इकडं. बाबा तिथं जायचंय. म्हणजे सर ते सांगत होता, आवाज येत होता तिथे कोण सांगायचं? ते नव्हतं. म्हणजे तुला तुला कसं समजायचं सांग ना, म्हणजे म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे कसं. म्हणजे आतून आवाज आहे. आपण आवाज यायचा ना. मग तीच अंतर्मन आपल्याला सांगत असतं. निर्णय घेण्याची क्षमता कशी वाढते? आता समजा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला ऐकायचं आहे ना, सगळं अंतर्मनाचा आवाज ऐकायचा. तुम्ही ना समजा एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल, तुम्ही आजूबाजूला कुणालाच विचारू नका, मी करू का नको, करू का नको, मग होईल का नाही, या गोष्टी करायच्याच नाही. सरळ डोळे बंद करायचे, ध्यानाला बसायचं. ध्यान झाल्यानंतर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रश्न विचारायचा. सबकॉन्शियस माइंड जबरदस्त पॉवरफुल आहे, त्याचा कोणच हात धरू शकत नाही. तुम्ही अंतर्मनाला विचारायचं, अंतर्मनातून जो आवाज येईल ना, तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा. तर ते तुमचं रिअल उत्तर असतं. निर्णय घेण्याची क्षमता तिथं वाढेल लागते. अशा गोष्टीत त्या मॅडम अभ्यास वगैरे तुम्हाला चेंजेस वाटतो का त्याच्यात? टीव्हीचं काय आपण केलं होतं का? टीव्हीचं वगैरे आलं ना कमी? टीव्ही मोबाईल बघणे, फक्त अंतर्मनावरती प्रोग्रामिंग करणे, बाकीचं काहीच नाही करायचं. जे तुम्ही अंतर्मनावरती प्रोग्रामिंग करता ते रिअल मध्ये घडत जातं. म्हणजे अंतर्मन त्यांना करून देत नाही अशा गोष्टीत त्या. ओके, तिथेसाठी परत टाळायचा. ओके, आता आपण काय करू, तिचं नाव काय आहे मॅडम? अमृता प्रेरणा. आता काय करू आपण, प्रेरणाकडे आपण पुस्तक घेऊया. सर पुस्तक दिले प्रेरणाकडे, पेज नंबर सांगतील, हे पेज नंबर काढ आणि वाच. पेज पुस्तक दाखवून दिली तिला, पेज नंबर सांगायचं फक्त वाच म्हणायचं. सर्वप्रथम पांडुरंगाच्या चरणी आपण आलेलो आहोत. पांडुरंग नाव आहे सरांचं, त्याबद्दल पांडुरंगासाठी सगळ्यांनी जोरात काढावा, जोरात. खूप अतिशय उत्कृष्ट उपक्रम घेतला, मला पण त्यांनी इथं इन्व्हॉल्व केलं, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. पेज नंबर 78, बंद करून द्या. पेज नंबर 78, 78. काय करते, वाज किती सेन्स यूज करते. मी फक्त मुलांना शिकवतो, तर मुलांनी व्यवस्थित अभ्यास केला तर त्यांचं त्यांना फळ मिळतं. तसंच मी तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं नक्की फळ मिळेल 100%.
असे म्हणते का? थँक्यू. रेडिंग करते ती. बरोबर. माईक पकडा माईक. हा त्याला सेन्स यूज करा. तुम्ही जरा सर माईक हातामध्ये तिच्या. हा द्या. निसर्ग यात्रा अचानक बदलू लागला. झाडी विरळ होत गेली. करेक्ट. गवताची लुसलुशीत